शिवाजी महाराजांनी यावं, म्हणजे तुकोबारायांनी आसन काढावं, घोंगडी काढावी, मनावर राजा बसा. जगासाठी मरता तुम्ही, भगवंताच्या अवतारापेक्षा कमी नाही. बसा त्या आसनावर. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबांना सांगावं, बुवा जोपर्यंत आम्ही तुमच्या चरणाशी मातीत बसलेलो आहोत तोपर्यंत आमची माती आणि आमच्या चरणावर आमचा अधिकार आहे. ज्या दिवशी आम्ही तुमच्या आसनावर बसू, आमच्या आसनावर भलता बसल्याशिवाय राहणार नाही. ही लक्षात घ्या. हे कळायचं त्यांना, म्हणून हिंदवी स्वराज्य उभं करायची ताकद आहे. आमचा निस्ता बोलतो, तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे, तू ढोम कावळे. तुम्ही मावळे होय रे? अरे काय मावळे होते दादा? अरे 32 इंच छाती, 140 ते 160 किलो वजन, 6.5 ते 7 फूट उंची, नजरेत असा अंगार अर्धा शत्रू बघून गार व्हायचा. आमच्याला वडापाव तोडताय, आमचा वडापाव सो तोडून खातो. आता विमल मुळे थोबाड वासत नाही, उची लोक उची पसंत. एनिवे, इथे बसलेले गोवा, गुटखा, तंबाखू, दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं गुणवान गाव आहे का? अरे शिवरात्रीला तरी खोटं बोलू नका. आणि काही काही माणसं तोंडावर म्हणतात रे, आता बायकोला मार मार मारणार पेल्यावर, आणि बायकोनं सकाळी विचारलं की नाही, अहो तुम्हाला कळतं का नाही, सगळ्या गल्लीत तमाशा केला, 4 माणसं आधीच तोंडात शेण घालतात, अजून त्यांना बोलायला काहीतरी विषय भेटला, कशाला पेता हो तुम्ही? बरं पिऊन पिऊन गप तरी बसाव, धिंगाणा करता हो तुम्ही. ती बायकोला म्हणतात, खरंय तुझं, पण पेल्यावर मला कळत नाही. कसं कळत नाही? आता काय करा, पियाला की शेळीच्या टोपल्यावर लेंड्या त्याच्या समोर नेऊन ठेवा आणि त्याला म्हणाव काळे म्हणून घेतो, खा गोड लागतात. गुरुजी खाईल का तो? कसं कळत नाही? सगळं कळतंय, नाटकं करतोय महाराज ते, बरं का? असल्या निर्लज्ज माणसाला परमार्थ सांगण्यात मजा नाही दादा. म्हणजे कोडग्याला काय सांगावं? हा ना, तुम्ही करा वटवट, आम्ही आहे रामदट. अहो माणसं इतकी विचित्र झाली दादा, ही ऐकायलाच तयार नाही. हो बरं, ऐकत नाही तर दोष आहे ना त्यांचा. अहो काय विनंती करावं तुम्हाला सांगावं दादा. एका माणसानं म्हातारी समोरचा पेरू चोरला, पळ पळ पळायला लागला, इतका पळला, त्याला वाटलं म्हातारी माझ्या मागं किती पळणार आहे. पण म्हातारी बी किर्लोस्कर कंपनीची होती. म्हातारीनं भलता बारलेजी घालला होता, असा पत्र घेतला, असा खावला, जी त्याच्या मागं लागली, भर बाजारात पोरगा धरला, जाम धरला महाराज, बरं का? मार मार मारला, इतका मारला, कोल्हापुरीचे 2 भाग झाले तिच्या पायातले, तरी या निर्लज्जानं पेरू दिलाच नाही. म्हातारी म्हणली, काय मारता या कोडग्याला, है की नाही? ह्यालाच नाही काय वाटत तर आपण काय मारून मारून करावं? मग ती म्हटली, बाबा राहू दे, खात तूच. रागानं म्हणली, गेली निघून. मग शेजारचा एक माणूस म्हणला, वाचतं करे तुला काही दादा? तर ना बांड आहेस, स्वाभिमान नावाची गोष्ट नाही तुझ्याकडे. अरे 10-5 रुपयाच्या पेरूसाठी भर बाजारात म्हातारीचा मार खाल्ला. अरे कमवायचं, खायचं, स्वाभिमान घाण टाकायचा नाही. ती म्हणला, गप्पा ज्ञान शिकवू नका. माझं काय गेलं? तिची चप्पल तुटली. अरे पण येड्या, तुला मारून तुटली. इतक्या निर्लज्जाला परमार्थ सांगायचा? तू का म्हणे आईची बुद्धी ज्याची, त्याहुनी दगड. बरे देवा, म्हणून विनंती देवा, पाया पडते तुमच्या, आम्हाला तुम्ही कळावं, आम्ही येडे असावे, पण या येड्याला तुमचा छंद असावा. आणि देवासमोर लय शहाणं व्हायचा प्रयत्न करायचाही नाही महाराज, बिलकुल नाही. आपण कुणीच देवासमोर शहाणे, स्वाभिमान असावाच, आम्ही दैवाचे दास, पण गर्व नसावा. मला कळावं, तुका म्हणे जाण भावे लहानाहूनही, हेही ज्ञात असावं. एक छोटीशी पायरी आहे, ती क्रॉस नाही करता आली की आपल्यासारखा शहाणा दुसरा नाही. पण स्वतःला शहाणं समजणं याच्यासारखं मूर्खाचं लक्षण दुसरं नाही. आपण नम्र राहावं, जगाचा मालक सगळं राखतो रे. घालून या भार राहिलो निरविले संती, काही काळजी करू नका, आवडीने भावे हरिनाम, तुझी चिंता त्याशी. पण काही माणसं म्हणले, अहो सगळं करू नाही, कुठं काही मेळ लागला. तुम्ही म्हणता तुझं विन 100 आया. मग मला सांगा, रावणाला शिव कळला नाही का? कळला ना. एक पायरीची तुम्हाला मी क्रॉस करायची नाही सांगितली, ती रावणाने क्रॉस केली. अहंकार. आज तागायत नाव मुमेंट. आत्ताच्या क्षणापर्यंत रावणासारखा दुसरा शिवभक्त, सगळ्यात मोठा महादेवाचा भक्त आजपर्यंत कोण असेल? कोण आहे? रावण. धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचं. पर ताकदही किती महाराज, 3दा कैलास हलवलाय. कितीदा? 3दा. नाथ रामायणामध्ये वर्णन आहे, रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. किती? दिवसातले 7 ते 8 तास. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती फक्त. रोज 1000 कमळ शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले. पूजा संपवली नाही, पूजेतनं उठलं नाही, कुणाला आणायला सांगितलं नाही, पूजा पूर्णच केली. स्वतःचं शीर कापलं आणि 1000वा शीर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलेला महान शिवभक्त रावण होता. मग देवाने तरी काही कमी केलं का दादा?
सांगतात शिव भोळा, त्याचे पाय माझे. सगळ्यात भोळा कोण असेल तर शिव आहे, सगळ्यात मनमोठ. अहो भक्ती केली रावणाने. लंका कोणाची? भिका पाटलाची. हा, लंका महादेवाची. लंका कोणाची? महादेवाची. महादेवाचं लंकेचं स्थापत्य, लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय. शास्त्रवेद उपनिषद पाठ आहेत रावणाचे. असे सुंदर मंत्र म्हणले, एवढी गोड पूजा मांडली, देव झाले खुश. आधी स्वभावानं भोळे म्हणले काय मागायचं ते माग. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि बंगलाच घेऊन गेला. तशी येणे तुमच्या बंगलेला भारी रे. या गावाचं नाव आपलं काय? कुकसे ना. हा, ते पाठीमागचं पण एक गाव होतं, तर मला नाव नाही आठवत आहे. असं 1 किलोमीटर पाठीमागे ना इकडं. हा येवई कुकसे. हा काय बंगले बांधले रे तुम्ही? हा ना, तिथं फ्लॅट भेटता ना 2-2 कोटीला. सुंदर बंगलेत तुमचे. पण खरं सांगू, पारकराच्या दृष्टिकोनातून मी कधी कधी विचार करते, काय धनवान असेल ते कुटुंबाच्या कुटुंबात ज्ञानेश्वरी वाचली जाते. काही श्रीमंत असतील ते मायबाप ज्यांच्या पोटी हरिपाठ करणारी पोरं जन्माला आली, आणि काही पवित्र असेल ते कुळ ज्यांच्यात भजन करणारी संतती सामर्थ्याने उभा टाकली. आमच्यासाठी विपदो विपदो नेव संपदो न च संपदा विपदा विस्मरणं विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. आमच्यासाठी परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. नंतर विचार करा, श्रीमंती जर ऐकली ना रावणाची, तर 7 कोटी घरं सोन्याची आहेत. किती बरं का? धोंड्याचा महिना 7 कोटी. अर्धा तोळा घातला तुमच्या सासऱ्यानं गेल्या वर्षी तुम्हाला, तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस टीव्हीत होते. लाडाचा जावाई गेला सासरवाडीला, महिनाभर 4 फुलं टाकली होती 4 महाराज. नाही हो, लोक लय हो. काय काय किती देवाचं जर कौतुक, संतांचं जर कौतुक करायला गेलं तर यांच्या पुढे किती होईल हो दादा. हा करा ना विचार कधीतरी. तुकोबारायची सासरवाडी काय गरीबाची होती का? पुण्याचं सासर तुकोबारायचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. म्हणलं ना 2 बायका होत्या. पुन्हा पुन्हा म्हणू नका, एक नावं कसे 2 होत्या महाराज बरं का. हा अहो एवढी श्रीमंताची लेक ती. 3500 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. किती? 3500 एकर. 1 एकर म्हणजे 40 गुंठे. हा नीट लक्षात घ्या. असे 3500 3500 एकर बर का. कुकसेगर 3500. एवढी सासरवाडी श्रीमंत होती माय. आणि एवढी माहेर श्रीमंत असताना माझी तुकोबाची बायको नवऱ्या घरी मिठासोबत भाकरी खायची. 4 ठिगळाची साडी नेसायची, तक्रार करीत नव्हती. तुमचं बरं आहे ना? विचारलं आपलं महाराज. तुमची 3 टाइम खाती, तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलंय, मी हाय म्हणून सांभाळलंय. 3दा खाऊन म्हणती 3दा वेगळं वेगळं खाती. तर कसं ग माय, देवानं दिल्यावर तरी नाही म्हणून ग. तुम्ही लय गोड आहे ग माय, मी तुम्हाला वाईट नाही म्हणत. लय गोड आहे कुक्षाच्या माय मावड्या, तुम्ही तर लय गोड आहे. आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना, तुम्ही लय गोड आहे ग. तोंडाचा जरा आहे प्रॉब्लेम आमचा, पण असू द्या. हा लय खुश होऊ नका तुम्ही बी गुणाचे नाही. एवढ्या गोदगुल्या. तुमचं एक चुकतं सांगू मी तुम्हाला पुरुष मंडळी. काय लागतं बायकोला? मालक चांगला पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं माय? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं बोलावं, गावानं हिनवावं, भावकीनं तारास द्यावा. फक्त नवऱ्यानं म्हणावं कशाला टेन्शन घेते मी, हे ना बाई आनंदानं संसार करते. खरंय का खोटं आहे? माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग. माझं झाल्यावर मला येईल अक्कल. तोपर्यंत मला सांगा तुमचं झालं ना माय? खरंय की खोटं आहे ग माय? आयुष्यात सगळ्यांनी दुःख द्यावं, फक्त नवऱ्यानं साथ द्यावी. ते सगळं दुःख सहन करायची ताकद आहे. हे मी नाही म्हणत. मी कशाला तोंडाने बोलू? माऊली म्हणतात, जरी सख्याचा जिवाळा बाय सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सुद्धा सहन करते. खरंय की नाही ग माय? ऐका जरा, ऐका जरा. 2 शब्द किती ॲटिट्यूड रे. 2 शब्द गोड बोलायचे काय जड जात रे. एकानं मनावर घेतलं, घरी गेला,
बायकोला म्हणलं वाढ फराळीला. आता एकादश म्हणून मी फराळच म्हणणार महाराज बरं का, आता मी जेवायला म्हणून जमायचं नाही. एकादश आहे ना दादा. आणि कधी लक्षात ठेवा, शिवरात्र एकादश जोडूनच येते. सांगड म्हणतात आमच्याकडे, तिला जोड सांगडच म्हणतात आमच्या भागात पश्चिम महाराष्ट्रात, ती जोडूनच येते. तरी एकादश याचा हे सुद्धा अनुषंग लक्षात घ्या की दोन्हीत बदल नाही आहे. मग महाराज एकादशीला म्हटलं वाढ फराळा, पण तो काही वारकरी नव्हता. तो म्हटला वाढ जेवायला. जेवायला वाढलं, एक घास खाल्ला. बायकोला म्हटलं वा काय भाजी केली, वा वा आजपर्यंत तुझ्यासोबत संसार केला पण अशी भाजी झाली नव्हती. वा कुठे तुझा हात, वा काय भाजी केली, वा 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 एवढी वर्ष तुझ्यासोबत संसार केला पण अशी वा. हिनं कडी लावून हाणला, असा मारला काळा निळा झाला पांडुरंग महाराज. त्याचं नाव पांडुरंग होतं महाराज. असा इतका मारला. नवरा म्हणला ताईकडे बी बघतो हिच्याकडे बी बघतो महाराज. ताई म्हणली कौतुक करा, म्हणून मी म्हणलं कीर्तनातनं काहीतरी घ्यावा आणि कौतुक केलं. रोज शिव्या तरी खात होतो, आज विनाकारण दांडकी खाल्ली. रोज शिव्यावर तरी भागायचं. का ग मारलं म्हटलं, आयुष्यभर तुमचा संसार केला, या दोन हातानं करून खाऊ घातलं, एवढा जीव जिजवला तुमच्यासाठी. तुमचं घर बार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळलं, कधी काही नाही मागितलं, सगळं मी एकटीनं सांभाळलं. तुम्हाला कदर नाही बाई. मी आई म्हणून टिकले, दुसरी गावात गेली असते म्हणून बघ मी भेटले म्हणून सहन करते. एवढं केलं मी तुमच्यासाठी, एवढ्या वर्षात तुमची जीवनाई झडली. आज पहिली बार शेजारणीच्यातनं भाजी आणली होती. याचा एक साधा सिद्धांत घ्या, संसार कसाही केला तरी दुःखाचाच आहे. याच्यात काही सुखाची अपेक्षा करण्यात मजा नाहीये. हे छोट्या गोष्टी नाहीये. आम्ही त्याला म्हणावं तुका म्हणे घालू तयावरी वाहू हा संसार, गोमटी ते करा माझे भार ओझे. तुम्हाला जसं पटतंय तसं करा, मी काही याच्या नादी लागत. असंच आहे का माय संसार. विनंती आहे, या संसारामध्ये दोन गोष्टी धर्मशास्त्र सांगतं. घरातली बाई तिनं मुख सांभाळावं आणि व्यवहारातला माणूस त्याने नीतिमत्ता सांभाळावी. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया, लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. त्याच्या घरातला पांडुरंग आणि लक्ष्मी कधी दुरावत नाही. पण अगदी सोपं आहे दादा. आधी पांडुरंगाकडे जावं लक्ष्मी आल्याशिवाय. नवऱ्याच्या पाठीमागं बायको येणारच की, पण आधी लक्ष्मीकडे गेल्यावर बायको नवऱ्याशिवाय येईल का, नाहीच की महाराज. म्हणून विनंती आहे, देवाला सांगा काही नाही पांडुरंगा तुला वाटतं तसं, पण तुझ्याशिवाय. 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. आले का जागेवर तुम्ही, येत जाणार सर का. 7 कोटी घरं सोन्याची आहेत. तुम्ही आपलं तुम्हाला धरून की राहिलं म्हणजे आपलं ते पुढचं तिकडे काही कळे ना महाराज सर का. तर 7 कोटी घरं सोन्याची आहेत हा ना. आता सगळ्यालाच कळेल असं नाहीच आहे ना. 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची. तुलसीरामायणामधलं वर्णन. दादा विचार करा, एक चौकट 22.5 क्विंटल, 3.5 ते 4,000 चौकटी असणार एक घर. अशी 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. पैसा सोडा, सत्ता ऐका, 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव वळी गजानन सटवी करी बाळांतपण. ही सत्ता आहे रावणाची. तरी सत्य ऐका, रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, हे अटल सत्य आहे वारकरी संप्रदायाचं. अरे तसल्याला भजन करावं लागलं रे. 2 BHK काय वाटतं तुम्हाला, त्याच्याशिवाय तरणार आहे नाही रे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी, आणि नामाशिवाय तरला, आणि नामाने तरला नाही, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा. पण एवढं मात्र सत्य अर्जुना, तेषामहं समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थमय्या वेशित चेतसा. माझ्याशिवाय यातून तुला तारणार नाही, ह्यात मेलात तरी सुटका. म्हणून विनंती आहे देवा, मला ज्ञात आहे तुझ्याशिवाय नाही. मग तू अवतार कुठलाही असो, तुझं अस्तित्व माझ्या अस्तित्वाशी संलग्न आहे. याच गोष्टीचं ज्ञान अभंगाचं प्रथम.